मी खूप बिझी आहे असं खूप जणांचं व्हॉट्सअपला थोडंसं असं स्टेटस असते. तर खूप जणांना असं वाटते आपण बिझी आहे म्हणजे आपण खूप सक्सेसफुल आहे आणि लोकांना आपल्याला दाखवायचं आहे की मी किती सक्सेसफुल आहे. तर मित्रांनो, तुमचं इथंच चुकतं. तर काय होत असते, जेव्हा आपण आपल्या माइंडला सांगत असतो की मी खूप बिझी आहे, तर त्यामुळे आपला माइंड हा खूप फास्ट कार्य करायला लागतो आणि खूप जास्त तणाव घ्यायला लागतो, ट्रेस घ्यायला लागतो. तर ह्या ट्रेसमुळे काय होत असते, आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल जे हार्मोन्स आहे ते रिलीज व्हायला लागतात आणि या कॉर्टिसॉल हार्मोन्समुळे आपल्याला जे मानसिक तणाव आहे तो जास्त जास्त वाढत जातो आणि त्यामुळे आपल्या कामातली जी एक्रता आहे, एकाग्रता आहे, जे कॉन्सन्ट्रेशन आहे, फोकस होणं गरजेचं आहे, ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे आपण इफेक्टिवली जे काम करायला पाहिजे ते आपण करू शकत नाही आणि त्यामुळेच आपल्याला मानसिक थकवा हा जाणवतो आणि मानसिक थकवा आल्यानंतर शारीरिकसुद्धा थकवा आपल्याला जाणवतो आणि त्यानंतर आपल्याला काहीच काम करावंसं वाटत नाही. तर आपल्याला कामाची जर आपली इफिशियन्सी वाढवायची असेल, आपलं पोटेन्शियल जर आपल्याला वाढवायचं असेल आणि आपल्याला जर स्किनसुद्धा हेल्दी पाहिजे, नॅचरली आपल्याला ग्लो करायचं असेल, तर आपण बिझी असण्यापेक्षा आपण इझी आहे असं म्हणणेलं कधी पण तुमच्या फायद्यात ठरेल. तर काय होत असतं, आपल्या ब्रेनला आपण एक मेसेज देत असतो जेव्हा आपण बिझी म्हणत असतो. तर त्यावेळेस काय करत असतो, आपला ब्रेन हा खूप जास्त फास्ट वर्किंग करायला जातो आणि जे व्यवस्थित काम व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ते खूप कॉम्प्लिकेटेड असं काम होऊन जातं आणि ते जे कॉम्प्लिकेशन आहे ते आपल्या चेहऱ्यावरसुद्धा दिसायला लागतं. आणि जे व्यक्ती खूप जास्त स्ट्रेसफुल असतात तर त्यांच्या चेहऱ्यावर बघा तुम्हाला पिंपल्स हे दिसतील, त्यांचा चेहरा तुम्हाला काणवळलेला दिसेल आणि कधी पण त्यांच्याकडे बघितलं किंवा त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा एक नाराजीचा सूर हा कायम असतो आणि स्वतःवर ते पॉझिटिव्हली वर्क करू शकत नाही आणि त्यांच्या कामामध्ये सुद्धा ती पॉझिटिव्ह दिसत नाही. खूप जण कामाच्या ठिकाणी जातात, परंतु कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना असं कंटाळायला असतो की काय हा माझा जॉब आहे आणि ज्या जॉबमुळे आपलं घर चालते, आपली फॅमिली चालते, तर तिथं आपण कशाप्रकारे काम केलं पाहिजे, तर आपण त्या ठिकाणालासुद्धा आपण ब्लेसिंग दिली पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे, धन्यवाद दिला पाहिजे देवाचं की मला इतक्या चांगल्या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळते आहे. आणि कोणतंही काम हे छोटं नसते किंवा मोठं नसते, तर आपल्या विचारांवर, आपले विचार कसे आहे त्यावर त्या कामाचा क्वालिटी ही ठरत असते आणि त्याचनुसार आपली सॅलरी ही ठरत असते. तर सॅलरीसुद्धा महत्त्वाचीच आहे. जर तुम्हाला इफेक्टिवली काम करायचं असेल तर रोज सकाळी 5 मिनिटं मेडिटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो की उठल्याबरोबर आधी आपला फोन आपण चेक करतो, तर हे न करता जे आपल्याला साधनं मिळालेली आहे त्या साधनाचा आपण जर उपयोग केला, दुरुपयोग न करता, कारण आपण काय होतो आहे, आपण त्या साधनांच्या आपण हावी जातो आहे, आपण त्याचे गुलाम बनतो आहे. आपल्याला गुलाम बनायचं नाही आहे, आपल्याला राजा बनायचं आहे. तर त्या गोष्टींचा आपल्याला व्यवस्थित सदुपयोग करता आला पाहिजे आणि लिमिटमध्ये करता आला पाहिजे. जिथं आपल्याला लिमिट आहे तिथंच त्या फोनचा उपयोग केला पाहिजे. आणि आपण सकाळी उठल्या काय करतो की मला खूप काम आहे, खूप बिझी आहे आणि त्याचं बर्डन इतकं घेऊन घेतो ना आपण की मोबाईलला जसं आपण चार्जिंग न करताच तो दिवसभर चालला पाहिजे अशी आपण अपेक्षा ठेवतो. तेच आपलं चुकीचं आहे. म्हणून स्वतःला आधी चार्ज करा, पॉझिटिव्हिटी आपल्या अंगात आणा, आपल्या मनात आणा आणि आपल्या कामातसुद्धा ती दिसू द्या. तरच तुम्ही सक्सेसफुल म्हटल्या जाईल. आणि तुम्ही रोजचा दिवस कसा घालवतात, आनंदी आहेत की दुःखी आहे की खूप स्ट्रेसफुल लाईफ जगत आहे, याच्यावरच तुमचं सक्सेस ठरतो. तर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.